समुद्राच्या अथांग लाटांमध्ये एक असा किल्ला उभा आहे ज्याच्या प्रत्येक दगडात दडला इतिहास आणि प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत ऐकू येतात जुन्या युद्धांच्या कहाण्या. हा आहे देवगड किल्ला. पण प्रश्न असा आहे, हा किल्ला कोणी बांधला? येथे नेमकी काय घडलं होतं आणि का आजही हा किल्ला इतका शांत पण रहस्यमय वाटतो? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या इतिहास विथ सुनीता ऑफिशियल या चॅनलमध्ये. आणि आज आपण जाणून घेणार आहोत देवगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, काही अनकथित गोष्टी आणि या किल्ल्यामागचं खरं सत्य. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, देवगड किल्ला महाराष्ट्रातील देवगड या किनारी भागात वसलेला आहे. अरबी समुद्राच्या अगदी काठावर असलेला हा किल्ला निसर्ग आणि इतिहास यांचा एकदम अप्रतिम संगम आहे. आजूबाजूला नारळाची झाडं, शांत समुद्र आणि उंच तटबंदी पाहता क्षणी मन हरवून जातं. किल्ल्याचा इतिहास पाहिला तर देवगड किल्ल्याचा इतिहास थोडा गूढ आहे. इतिहासकारांच्या मते हा किल्ला 15व्या किंवा 16व्या शतकात बांधला गेला असावा. बहामनी किंवा आदिलशाही काळात त्याची सुरुवात झाली असावी. नंतर छत्रपती शिवरायांनी यांच्या काळात किल्ल्याचं महत्त्व खूपच वाढलं. शिवरायांनी हा किल्ला समुद्रावर नजर ठेवण्यासाठी, शत्रूंच्या हालचाली ओळखण्यासाठी आणि मराठा नौदल मजबूत करण्यासाठी वापरला. म्हणजेच हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हता, तर तो रणनीतीचा भाग होता. स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्यांनी अन्यायाविरुद्ध तलवार उचलली आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांनी देवगड किल्ल्यावर समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी या देवगड किल्ल्याचा वापर केला. शत्रूंच्या जहाजांवर नजर सहज ठेवता येत होती. नौदलाची मजबूती, शिवरायांनी मराठा नौदल उभारलं होतं आणि देवगडसारखे किल्ले त्याचे आधार बनवले होते. जवळच सिंधुदुर्ग किल्ला यासारखे भक्कम किल्ले होते. संपूर्ण किनारपट्टीवर नियंत्रण मिळालं होतं. रणनीती आणि गमनिकावा देवगड किल्ला होता एक वॉच पॉईंट. शत्रू दिसताच हल्ल्याची तयारी, जलद हालचाली करता येत होत्या. गमनिकाव्याने इथं वापर करता येत होतं. आणि किल्ल्याची मजबूती पाहिली तर शिवरायांनी किल्ल्याची तटबंदी एकदम मजबूत केली. संरक्षण व्यवस्था सुधारली. कल्पना करा, समुद्रात शत्रूंची जहाजे येत आहेत आणि देवगड किल्ल्यावरून सैनिक सज्ज आहेत. तोफांचा आवाज, लाटांचा गडगडाट आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शिवरायांनी ही रणनीती या किल्ल्यावरून आखली. रहस्य आणि आजचा हा जो किल्ला आहे, आज हा किल्ला एकदम शांत आहे. पण लोक म्हणतात रात्री येथे काहीतरी वेगळं जाणवतं. हा फक्त इतिहास आहे की अजून काही गुपित दडलं आहे या किल्ल्यामध्ये? आज देवगड किल्ला एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. लोक येथे येतात एकदम सूर्यास्त पाहायला, आनंद घ्यायला, इतिहास अनुभवायला आणि शांतता मिळवायला, काही फोटो काढायला, जीवनात आनंद घ्यायला. देवगड किल्ला हा फक्त एक किल्ला नाही, तो आहे स्वराज्याच्या लढ्यांचा साक्षीदार, जेथे प्रत्येक दगड सांगतो शिवरायांचे धैर्य आणि स्वराज्याचं स्वप्न. जय भवानी, जय शिवाजी. देवगड किल्ला हा फक्त दगडांचा ढिगारा नाही, तर तो आहे इतिहासाचा साक्षीदार, जिथे प्रत्येक भिंत सांगते एक कथा आणि प्रत्येक लाट घेऊन येत असते एक आठवण.
जर तुम्हाला हा इतिहास आवडत असेल तर एकदा तरी देवगड किल्ल्याला नक्की भेट द्या. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? देवगड किल्ला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा किल्ला कोणत्या किल्ल्याची माहिती हवी. तर मित्रांनो, हे होते देवगड किल्ल्याचं एक लपलेलं सत्य, इतिहास. पुन्हा भेटू असाच एक रहस्यमय इतिहास घेऊन. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.